असायला शब्दांमुळेच होतो एखाद्याचा घात आणि शब्दांमुळेच मिळते एखाद्याच्या आयुष्यभर साथ. शब्दांमुळे जुळतात मनामनाच्या तारा आणि शब्दांमुळे चढतो एखाद्याचा पारा. शब्द जपून ठेवतात त्या गोड आठवणी आणि शब्दामुळे तरळते कधीतरी डोळ्यात पाणी. आणि म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल. ज्या मातेने हिंदवी स्वराज्याचे बीज रोवले आणि तुमच्या आमच्यामध्ये स्वराज्याचं बीज रोवलं, त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ या देशामध्ये 33 कोटी देवांची कोट्यावधी मंदिर असतील, पण त्यांची पूजा फार कमी माणसं करतात. पण माझ्या राजाचं एकही मंदिर नाही तरी कोट्यावधी माणसं माझ्या राजाची पूजा करतात, असे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. वयाच्या 14व्या वर्षी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिणारे आणि हिंदू धर्माची आन बाण आणि शान असणारे छत्रपती संभाजी महाराज या तीनही महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो. इथे जमलेल्या तमाम बहुजनांनो, शिवरायांच्या मर्दमावळ्यांनो, माता भगिनींनो आणि माझ्या बालमित्रांनो, मंडळीच्या तुकोबारायांच्या अभंग वाणीमधून विचारांचे मळे फुलवले त्या तुकाराम महाराजांचा महाराष्ट्र खरं तर महान असला पाहिजे. ज्या महात्मा ज्योतिरावांचं आडनाव फुले होतं आणि फुलांच्या सुगंधाप्रमाणे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचं तेज चौफेर पसरलं, त्या महात्मा ज्योतिराव फुलेंचा महाराष्ट्र खरं तर महान असला पाहिजे. आमच्या कोल्हापूरच्या राजश्री शाहू महाराजांच्या गळ्यामध्ये कधी सोन्यांच्या माळा नव्हत्या, कधी हिरे माणिक मोत्यांच्या माळा घातल्या नाहीत, तर या माणसाच्या गळ्यामध्ये असतात त्या कवड्यांच्या माळा आणि त्याच कवड्यांच्या माळा आम्हाला फार बोलक्या वाटतात. मित्रांनो, ज्या माणसाला दुसऱ्याचं आयुष्य सोनेरी बनवायचं असतं त्या माणसाला स्वतःचं आयुष्य मात्र कवडीमोल मानायचं असतं. आणि अशाच प्रकारे स्वतःचं आयुष्य कवडीमोल मानणाऱ्या राजश्री शाहू महाराजांचा महाराष्ट्र खरं तर महान असला पाहिजे. मुंबईच्या बीपीटी चाळीमध्ये 10 फूट लांब आणि 10 फूट रुंद अशा खोलीमध्ये तब्बल 21 तास अभ्यास करणाऱ्या आणि भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र खरं तर महान असला पाहिजे. एकटाच आलो नाही, युगांची ही साथ आहे, सावध अशा तुफानांची हीच सुरुवात आहे. अरे कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सांगा त्या वादळांना थोडा गुन्हा मी करणार आहे, असं म्हणत गिरणी कामगारांच्या व्यथा तुमच्या आमच्या समोर मांडणाऱ्या कविवर्य नारायण सुर्वेंचा महाराष्ट्र खरं तर महान असला पाहिजे. प्रत्येक वादळ पेलीन माझ्यात आत्मविश्वास आहे, पायाखाली जमीन आणि पाठीशी आकाश आहे, मातीमध्ये पाय रुण मी सह्याद्री सारखा ताट आहे, सांगा त्या वादळांना तुमची माझ्याशी गाठ आहे, असं म्हणत आपल्या वक्तृत्वाच्या जोरती तब्बल 4 पिढ्यांच्या मनावरती अधिराज्य गाजवणाऱ्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र खरं तर महान असला पाहिजे. सिंहाचे काळीज पोलादी छाती असे आमचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र खरं तर महान असला पाहिजे. मित्रांनो, महाराष्ट्र साधू संतांचा, पुण्यवंतांचा, नररत्नांचा, शिक्षण संस्थानिकांचा, कलावंतांचा आणि उरल्या सुरल्या पुढाऱ्यांचा सुद्धा महाराष्ट्र खरं तर महान असला पाहिजे. मग या महान महाराष्ट्राचा इतिहास लिहिला हा कोणी ऐऱ्या गैऱ्याने लिहिला नाही, तर या महान महाराष्ट्राचा महान इतिहास लिहिला शाहिरांच्या डफानं, घोड्यांच्या टापानं, तलवारीच्या खणखणाटानं, ढगांच्या नुडराटानं, हिरव्या पिवळ्या शालीनं, सह्याद्रीच्या ढालीनं, मावळ्यांच्या रक्तानं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीनं. मित्रांनो, शहाजीराजे भोसले आणि जिजाऊंचा विवाह 1605 साली झाला आणि जिजाऊंनी शिवाई देवीला प्रार्थना केली, हे आई जगदंबे, महाराष्ट्राच्या रयतेच्या कत्तली झाल्या, आया बहिणींच्या अब्रूच्या हंबरडा फुटला, पण तरी तुला कसं काही वाटलं नाही. आई भवानी, मला एक असा पुत्र दे की जो या गिधाडांचा वध करेल. आणि अखेर जिजाऊंच्या पोटी रत्न जन्माला आले. सूर्योदय झाला, शिवनेरीवर शिव सूर्याचा जन्म झाला.
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात शिव वादळाचा जन्म झाला. धन्य धन्य झाली आई जिजाई, शिवपुत्र हा जन्मास आला. धन्य धन्य झाला हा महाराष्ट्र, शिवराज्याचा जन्म झाला. जातपातींचे तोडण्या बांध हिंदवी स्वराज्य संस्थापण्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत जाणता राजा शिवछत्रपतींचा जन्म झाला. मित्रांनो, आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराजांना प्रथमतः अभिवादन करतो. मित्रांनो, आज समाजामध्ये हुशारी मिळवताना शहाणपण विसरलो, तंत्रज्ञानामागे धावताना आत्मज्ञान विसरलो. समजत नाही की मी घडलो की बिघडलो. धन जमा करताना समाधान विसरलो, तंत्रज्ञान शोधताना ते वापरण्याचे भान विसरलो. परीक्षार्थी शिक्षणात हाताचे कौशल्य विसरलो, चातुर्य मिळवताना चरित्र विसरलो. समजत नाही की मी घडलो की बिघडलो. टीव्ही आल्यापासून बोलणं विसरलो, जाहिरातींच्या माऱ्यामुळे चांगलं निवडणं आम्ही विसरलो. समजत नाही की मी घडलो की बिघडलो. मोबाईल आल्यापासून भेटी गाठी विसरलो, कॅल्क्युलेटर आल्यापासून बेरीज विसरलो. संगणकाच्या वापरात विचार करणं आम्ही विसरलो. समजत नाही की मी घडलो की बिघडलो. फास्ट फूडच्या जमान्यामध्ये तृप्तीचे ढेकर देणं आम्ही विसरलो. समजत नाही की मी घडलो की बिघडलो. परफ्यूमच्या वापरामुळे फुलांचा सुगंध विसरलो, चातुर्य मिळवताना चरित्र विसरलो. जगाच्या भूगोलात गावाचा इतिहास विसरलो, बटबटीत प्रदर्शनात सौंदर्याचे दर्शन विसरलो. रिमिक्सच्या गोंगाटात सुगम संगीत विसरलो. मृगजळा मागे धावताना कर्तव्यातला आनंद विसरलो. समजत नाही की मी घडलो की बिघडलो. स्वतः मध्ये मग्न राहून दुसऱ्यांचा विचार करणं विसरलो. जागेपणे सुख शोधताना सुखानं झोपणं विसरलो. समजत नाही की मी घडलो की बिघडलो. खरंच समजत नाही की मी घडलो की बिघडलो. आणि या जीवनामध्ये अशा द्विधा मनस्थितीमध्ये वावरत असताना आपल्याला या धकाधकीच्या चिखलामधून अलगत वर काढण्याचं क्रेन किंवा दोरखंड म्हणजे शिवचरित्र. शिवचरित्र ही जगातील अशी ताकद आहे, असा चरित्र ग्रंथ आहे की आयुष्यामध्ये जीवन जगायचं कशासाठी, नवनवं जीवन जगावं कसं, आयुष्यात निर्माण होणारे कुटील प्रश्न सोडविण्याचा उत्तम ग्रंथ म्हणजे शिवचरित्र म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आयुष्यामध्ये शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द म्हणजे शिवचरित्र म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आयुष्यामध्ये नकारात्मकता दूर करून सकारात्मकता निर्माण करणारा जगातील एकमेव ग्रंथ म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आयुष्यामध्ये कितीही संकटे आली तरी नैराश्याच्या गर्तेत न जाता आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न म्हणजे शिवचरित्र. स्त्रियांचा सन्मान राखण्याची प्रेरणा म्हणजे शिवचरित्र. सामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना न्याय म्हणजे शिवचरित्र. अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा म्हणजे शिवचरित्र. सर्व धर्म समभावाची शिकवण म्हणजे शिवचरित्र. शिवचरित्र म्हणजे अविश्रांत परिश्रम. एक की कैक असे शेकडो हजारो गुण आपल्याला शिवचरित्रामधून पाहायला मिळतात. त्यापैकी 1-2 गुण आपल्याला मी आज सांगणार आहे. मित्रांनो, मी नेहमी माझ्या व्याख्यानाची सुरुवात महाराष्ट्राच्या महतीने मी नेहमी करत असतो, याचा मला प्रचंड अभिमान आहे. मित्रांनो, कोणत्या जातीत जन्म घ्यावा, कोणत्या मातीत जन्म घ्यावा, कोणत्या धर्मात जन्म घ्यावा, कोणत्या खंडात जन्म घ्यावा, कोणत्या देशात जन्म घ्यावा, कोणत्या राज्यात जन्म घ्यावा, हे तुमच्या आमच्या हातात नसतं. ते प्रारब्ध आणि विधी लिखित असतं. परंतु महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेणं ही 7 जन्माची पुण्याई आहे, हे सांगण्यासाठी मी इथपर्यंत आलोय. असं म्हटल्यानं जगाच्या पाठीवरती हिंदुस्थानात जन्म घेणं ही भाग्याची गोष्ट आहे, आणि हिंदुस्थानाच्या पाठीवर महाराष्ट्रात जन्म घेणं ही महाभाग्याची गोष्ट आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही महाभाग्यवान आहोत. सह्याद्रीच्या कुशीतून खिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. हातात घेऊन तलवार शत्रूंवर गरजला. महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला. महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला. दूरदृष्टी, असीम धैर्य, परिस्थितीचे अचूक मूल्यमापन, प्रबळ इच्छाशक्ती, मुत्सद्दी आणि रयतेवर जीवापाड प्रेम करणारा राजा, अशा विविध गुणांनी परिपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णू अशा हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. मित्रांनो, ज्यांची स्तुती संपणार नाही,
एक वेळ चांदण्या मोजता येतील पण ज्यांचा पराक्रम मोजता येणार नाही, त्या सूर्यालाही डाग असेल पण ज्यांच्या चरित्राला कसलाही डाग नाही, जो सूर्यापेक्षा तेजस्वी आणि प्रकाशा इतका स्वच्छ आहे, जो हिमालयापेक्षा कणखर आणि रायगडा इतका अभेद्य आहे, जो सोन्यापेक्षा जातिवंत आणि हिऱ्यापेक्षा मौल्यवान आहे आणि संस्कारांची खाण आहे, जो रणांगणाच्या जातीचा, रणांगणाच्या छातीचा आणि मावळ्यांच्या जातीचा आहे, 33 कोटी देवांचा रक्षण करता, निष्ठावंतांचा पुरस्कर्ता आहे, निष्ठावंतांचा पुरस्कर्ता आहे, असे बहुजनांचे छत्रपती, जगाचे सर्वश्रेष्ठ आणि सर्वशक्तिमान राजे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व लढ्या जिंकल्या कारण त्यांच्या गनिमी काव्याच्या तंत्राचा आत्मा होता वेग, तुफान वेग, आणि त्यात हत्ती आणि त्यांची संथ गती बसत नव्हती. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कोणत्याच युद्धामध्ये हत्ती वापरले नाही. ज्यावेळी सगळी आलमदुनिया हत्ती हे प्रमुख साधन वापरत असताना महाराजांनी नवीन वाट धडली आणि हत्ती वगळून घोड्यांचा वापर सुरू केला. तेच ते महाराजांचं वेगळेपण. जे जगानं केलं ते महाराजांनी कधीच केलं नाही आणि जे महाराजांनी केलं ते जगाला कधी जमलंच नाही. आणि म्हणून जगाला कायम महाराजांसमोर वाकावं लागतं. मित्रांनो, आपला इतिहास काय हे आपल्याला थोडक्यात सांगतो. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात, जात ही आमुची पहा चाळूनी पाने आमुच्या इतिहासाची, पहा चाळूनी पाने आमुच्या इतिहासाची. पुरुष काय पण स्त्रियाही लढल्या, पुरुष काय पण स्त्रियाही लढल्या, परंपरा ही आमुची तुम्हा काय ठाऊक ती लढली मर्दानी झाशीची. दाभाड्याची उमा ती लढली चन्नम्मा चित्तूरची, पहा चाळूनी पाने आमुच्या इतिहासाची, पहा चाळूनी पाने आमुच्या इतिहासाची. अरे जिवंत वीर तर लढले लढले, नवल ते काय घडले. जिवंत वीर तर लढले लढले, नवल ते काय घडले. धड वेगळे शिर झाल्यावर धडते अवघे लढले. मुरारबाजी म्हणती त्याला अमरकथा ही त्याची, पहा चाळूनी पाने आमुच्या इतिहासाची, पहा चाळूनी पाने आमुच्या इतिहासाची. वंशज आम्ही श्रीकृष्ण आणि गुरु गोविंद सिंग यांचे, तसेच आमच्या शिवबांचे आणि प्रताप राणा यांचे. आम्हा संगे लढल्या नसेल वेली माय कुणाची, पहा चाळूनी पाने आमुच्या इतिहासाची, पहा चाळूनी पाने आमुच्या इतिहासाची. दुष्ट हे तुनी आल जरी तू गिळण्या हिंदुस्तान, दुष्ट हे तुनी आल जरी तू गिळण्या हिंदुस्तान, तुम्हालाच तो गिळेल तुमचे बनेल कब्रस्तान. दुष्ट शत्रूंचे मढे गाडण्या जमीन पुरते आमची, पहा चाळूनी पाने आमुच्या इतिहासाची, पहा चाळूनी पाने आमुच्या इतिहासाची, पहा चाळूनी पाने आमुच्या इतिहासाची. हा गडकोटांचा महाराष्ट्र अस्मानी सुलतानी शत्रूंच्या तोफ गोळ्या पुढे कधी झुकला नाही की वाकला नाही. आणि त्याच गडकोटांच्या अंगा खांद्यावर खेळणारे या मातीतले मर्दमर हट्टे रणांगणात मेले पण मागे हटले नाही. त्या न हटणाऱ्या निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा आणि तो इतिहास लिहून ठेवणाऱ्या त्या शिल्पकाराचं नाव हृदयाच्या गाभाऱ्यात कायमचं नोंदून ठेवावं. किंबहुना 350 वर्षापूर्वी या दगडधोंडांच्या कणखर असलेल्या राकट कणखर देशाच्या महाराष्ट्र भूमीच्या मराठी मनांच्या गाभाऱ्यामध्ये ते नाव कायमचं कोरलं गेलंय. पुढच्या लाखो पिढ्यांसाठी ते नाव म्हणजे राजा शिवछत्रपती, राजा शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज या 11 अक्षरात जी जादू आहे ना ती कशातच नाही. ज्यांना ही अक्षर समजली, उमगली आणि ज्यांनी हा मंत्र ध्येय मंत्र बनवला ते भाग्यवानच. मित्रांनो, शिवरायांचं शिवचरित्र जर आज आम्हाला समजून घ्यायचं असेल तर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांचं चरित्र समजून घ्यावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी थोड्याशा मावळ्यांना जमून स्वराज्य निर्माण केलं होतं. त्यावेळेची राजकीय परिस्थिती जुलमी राजवट होती, स्वातंत्र्य नव्हतं. स्त्रियांवर होणारे अत्याचार, देव देश धर्म यांची होणारी विटंबना आणि या सगळ्या विरुद्ध आवाज उठवणार कोणीच नव्हतं. आणि त्यावेळी जिजाऊंच्या पोटी जन्मलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी
थोड्याशा मावळ्यांना एकत्र केलं, स्वतःचं युद्धशास्त्र प्रस्थापित केलं, स्वतःचं युद्धशास्त्र डेव्हलप केलं आणि स्वतःच्या मनगटाच्या हिमतीवर हे स्वराज्य निर्माण केलं. हा चमत्कार एका रात्रीत झाला नाही, हा चमत्कार एका दिवसात झाला नाही, हा चमत्कार एका महिन्यात झाला नाही, हा चमत्कार एका वर्षात झाला नाही, तर यासाठी असंख्य कष्ट सोसावे लागले, असंख्य कष्ट उपसावे लागले, पराक्रमाची शर्थ करावी लागली, आपल्या लोकांना लढण्याची प्रेरणा द्यावी लागली, स्वकीयांशी दोन हात करावे लागले. ज्यावेळी या महाराष्ट्राच्या औरावर आदिलशाही, मोगलशाही, कुतुबशाही, निजामशाही या मगरूर सत्ता थैया थैया नाचत होत्या, त्यावेळी स्वतःच्या मनगटाच्या जीवावरती गणिमी काव्याच्या तंत्रानं त्यांना पाणी पाजावं लागलं. पराक्रमाची, युद्धशास्त्राची, नीती कौशल्याची शर्थ करावी लागली, कित्येक मावळ्यांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली आणि तेव्हा हे हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. अवघा मराठी मुलूक आनंदला आणि आजही छत्रपती शिवाजी महाराज या अक्षराची आणि शिवशाही या राजवटीची भुरळ अवघ्या विश्वाला आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. हे शिवशाहीचं सगळ्यात मोठं यश आम्हाला मानावंच लागेल. कारण छत्रपती शिवरायांनी सैनिकांना सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या गवताच्या काडीला सुद्धा हात लावता कामा नये, शेतकऱ्यांच्या पिकाची नासधूस होणार नाही याची खबरदारी घ्या. आणि आज त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करतोय, ही सगळ्यात मोठी चिंतनाचा विषय आहे. आणि यावर विचार करण्याचा आणि सरकारनं सुद्धा विचार करण्याचा हा प्रश्न आहे. मित्रांनो, काय आवश्यक आमच्या इथल्या शेतकऱ्यांना? त्याच्या शेतीमालाला योग्य भाव, बाजार भाव, लाईट 24 तास, पाणी, बस एवढं जरी त्यांना दिलं तरी मला नाही वाटत की शेतकरी आत्महत्या करतील.